किरण काळे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. कळमकरांना जाहीर केला पाठिंबा. महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेतला असून अधिकृत उमेदवार अभिषेक कळमकर यांना ठाम पाठिंबा दिला आहे. मतांचे विभाजन टाळत नगर शहराच्या विकासासाठी एकत्र लढण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. काळे यांनी काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादी नेत्या सुप्रिया सुळे यांच्याशी चर्चा केल्यानंतर अर्ज मागे घेतला. त्यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना कळमकरांच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले असून नगर शहरातील विकास अडथळ्यांमुळे थांबलेला आहे. या परिस्थितीत परिवर्तन घडवण्यासाठी काँग्रेस कार्यकर्ते कळमकरांच्या विजयासाठी प्रयत्नशील राहतील, असे काळे यांनी सांगितले. शहर मतदार संघाच्या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर मी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस या ठिकाणी आहे. मागील काही दिवसांपासून सातत्यानं आमच्या बैठका कार्यकर्त्यांच्या सुरू होत्या. अनेक पातळ्यावरती चर्चा देखील जिल्ह्याच्या, राज्याच्या स्तरावरती देखील सुरू होत्या. त्यामध्ये पक्षाच्या स्तरावरच्या होत्या आणि काही घटक पक्षांच्या स्तरावरती देखील होत्या. या सगळ्या परिस्थितीमध्ये सर्वात आधी मला हे जाहीर करायचं आहे की आम्ही निर्णय घेतला आहे की नगर शहरामध्ये महाविकास आघाडीच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून अभिषेक कळमकर यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. मी त्यांना माझा उमेदवारी अर्ज मागे घेत काँग्रेस पक्षाचा आणि सर्व समर्थकांचा त्या ठिकाणी एकमुखी पाठिंबा जाहीर करतोय. काही गोष्टी घडल्यात त्याची देखील कल्पना मला आपल्याला दिली पाहिजे. या भूमिकेचं कारण देखील स्पष्ट केलं पाहिजे. सकाळपासून आज आणि काल देखील आमचे राज्याचे काँग्रेसचे प्रभारी आदरणीय रमेश चन्नीथलाजी, ज्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही शहरामध्ये काम करतो, ते माझं दैवत आणि नेते माझे आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या आदरणीय खासदार सुप्रियाताई सुळे यांनी माझ्याशी या बाबतीमध्ये चर्चा केली आणि त्या ठिकाणी त्यांनी मला आवाहन केलं की किरण, आपण एक हित व्यापक घेऊन समोर जातोय, तर त्या ठिकाणी आम्हाला असं वाटतं की एक उमेदवार दिला आहे, तर त्या ठिकाणी तुम्ही देखील तुमची सगळी ताकद जी आहे ती त्याच्या पाठीशी उभी करावी आणि आपण पुढे जावं. दुसऱ्या बाजूला एक गोष्ट निश्चित आहे की काँग्रेसचे कार्यकर्त्यांची मागणी स्थानिक पातळीवर पण होती आणि आमची राज्य स्तरावर पण होती की नगर दक्षिणेमध्ये 2 जागा काँग्रेस पक्षाला नगर शहरासह मिळाव्यात. मात्र जागा वाटपाच्या वाटाघाटींमध्ये त्या ठिकाणी 3 पक्ष आहेत. पूर्वी आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी म्हणून लढायचो. यावेळेला शिवसेना, उबाठा देखील आमच्यात एक तिसरा सहकारी पक्ष सहभागी झालेला आहे आणि निश्चितपणे 3 पक्ष ज्याला एकत्र येतात आणि 3ही पक्ष हे त्यांचं एक मोठं कॅनव्हास घेऊन वाटपाला बसतात, त्याला मग काही बाबतीमध्ये जागा वाटपामध्ये मर्यादा निर्माण होतात. त्यामुळे नगर शहराची जागा काँग्रेस पक्षाला त्या ठिकाणी मागून सुद्धा मिळाली नाही. आदरणीय बाळासाहेब थोरात साहेबांनी निकराचे प्रयत्न शेवटच्या क्षणापर्यंत त्या ठिकाणी निश्चितपणाने केले. हे आम्हा काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी अत्यंत समाधान देणारी बाब आहे. मात्र जे झालं ते झालं. आज स्थानिक पातळीवरती भूमिका घेत असताना आम्ही सुद्धा बारकाईने विचार केला, काँग्रेस कार्यकर्त्यांशी चर्चा केली आणि माझं ठाम मत त्या ठिकाणी आहे की या शहरामध्ये राजकारणाचं झालेलं गुन्हेगारीकरण, गुंडाराज, ताबेमारी हा या शहराच्या प्रगतीच्या मार्गातला अडथळा आहे. तो अडथळा दूर झाला पाहिजे, त्याच्याशिवाय या शहराचा विकास होणार नाही. MIDC जी आहे ती झाली पाहिजे, विस्तारीकरण त्याचं झालं पाहिजे, इथला व्यापार जो आहे तो वाढला पाहिजे आणि एकूणच या शहरामध्ये रोजगाराची निर्मिती झाली पाहिजे. पायाभूत सुविधा ज्या आहेत, मग रस्ते, पिण्याचं पाणी, गटारांची व्यवस्था, सांडपाण्याचं नियोजन, हे दैनंदिन छोटे छोटे प्रश्न आहेत, हे सगळे झाले पाहिजेत. त्याकरिता आम्ही भूमिका घेतोय की आम्ही महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवाराचा त्या ठिकाणी आम्ही स्वतः उमेदवार आहोत असं समजून त्या ठिकाणी ठामपणे प्रचार करणार आहोत. आमचं नागरिकांना देखील आवाहन आहे की ठीक आहे, याच्यामध्ये आम्ही वेगळी भूमिका सुरुवातीला पक्षाला जागा मिळावी म्हणून घेतली. आमची सुद्धा भूमिका शहर हिताचीच आहे. मात्र आता कुठेतरी एका लाईनवरती यावं लागेल, मतांचं विभाजन टाळावं लागेल. ते टाळण्यासाठी आणि शहर विकासाच्या व्यापक हिताच्या दृष्टीने त्याग कुणीतरी केला पाहिजे. आज परिस्थितीने आमच्यावरती जर त्याग करण्याची संधी दिलेली असेल तर शहर हिताच्या दृष्टीने तो त्याग करण्याची भूमिका
त्या ठिकाणी मी आणि माझ्या काँग्रेस पक्षाच्या सहकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी घ्यायचं ठरवलंय. म्हणून या ठिकाणी आता तहसील कार्यालयामध्ये निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या समोर त्या ठिकाणी मी स्वाक्षरी करत अर्ज माघारी घेत अधिकृत उमेदवाराच्या पाठीशी उभे राहण्याची भूमिका त्या ठिकाणी घेतलेली. मी नगरकरांना आवाहन करतो की शहरात परिवर्तन हे निश्चितपणे होणार आहे. परिवर्तनासाठी तुम्ही महाविकास आघाडीच्या आमच्या अधिकृत उमेदवाराच्या मागे उभे राहा आणि आम्हाला शहर विकासाच्या कामासाठीची जी संधी आहे ती संधी निश्चितपणानं द्या.